नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण देवीच्या मुखवट्याची सुंदर अशी सजावट पाहिली होती। आता आपण देवीची साडी बनवूया। साडी बनवण्यासाठी मी एक साडीचा काठ घेतलेला आहे। देवीचा पदर बनवण्यासाठी मी रेड कलरचं नेट घेतलेला आहे। या साडीला कॉन्ट्रास्ट असं घेतलेला आहे। हा कॅनव्हास पेपर आहे, हा ऑप्शनल आहे। थोड्या डेकोरेशनसाठी लेसेस आणि काही पिना घेतलेल्या आहेत। साडीचा काठ मी व्यवस्थित इस्त्री करून घेतलेला आहे। आता त्याला आपल्याला कॅनव्हास स्टिक करायचा आहे। साडीच्या काठा इतका कॅनव्हास मी कापून घेतलेला आहे। कसा चिकटवायचा हे आम्ही दाखवते तुम्हाला। कॅनव्हास पेपरची एक बाजू शाईन असते, हा आपल्याला काठाच्या उलट्या बाजूला ठेवून व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा। आपला कॅनव्हास पेपर काठाला व्यवस्थित चिकटवून झालेला आहे। खूप सुंदर वाटत आहे, छान फिनिशिंग येते कॅनव्हास लावल्यामुळे। जर आपल्याकडे नसेल, नाही लावला तरी चालतो। आता आपण ह्या काठाला चारी बाजूने शिवून घेणार आहोत। दोन्ही कडा व्यवस्थित फोल्ड करायच्या आणि शिवून घ्यायचं। अशा प्रकारे आपण कापड शिवून घेतलेला आहे चारी बाजूने व्यवस्थित असं। आता आपल्याला याच्यावर लेसेसने डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी मी ट्रायंग्युलर लेस घेतली आहे आणि ही प्लेन लेस घेतलेली आहे। ट्रायंग्युलर लेस मी खालून लावून घेणार आहे साडीच्या। व्यवस्थित अशी पकडून लावायचे आणि एंड फोल्ड करून शिवून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी। आता याच्या पुढे मी प्लेन गोल्डन लेस लावत आहे। अशी घट्ट पकडून व्यवस्थित हळूहळू लावून घ्यायची आणि एंड फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे आतल्या साईडने। अशा प्रकारे आपल्या दोन्ही लेस लावून झालेले आहेत। खूप छान वाटतंय असं। आता आपल्याला साडीच्या निऱ्या बनवायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला छोटे छोटे प्लीट्स टाकायचे आहेत। छोटे छोटे प्लीट्स घालायचे आहेत आणि त्याला एक एक करून असं आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या पिना लावून झालेल्या आहेत। आता इथून वरतून आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे की या प्लेट्स व्यवस्थित आपल्याला दिसतील अशा। आता आपल्याला ह्या वरचा भाग फिनिशिंगसाठी मी रेड कलरची पट्टी घेतलेली आहे। ही फोल्ड करून आपल्याला वरच्या भागाला लावून घ्यायची आहे आणि ती पलटी करून शिवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली सुंदर अशी साडी तयार झाली आहे। इस्त्री केलेली आहे, याला छान प्लेट्स दिसत आहेत। वरतून लेस लावली आहे। आता आपण देवीचा पदर बनवून घेणार आहोत। त्यासाठी रेड कलरचा नेट घेतलेला आहे मी। आता त्याला आपल्याला लेसेसने डेकोरेट करायचं आहे। नेटच्या एका बाजूला मी ही ट्रायंग्युलर लेस लावून घेणार आहे। कपड्याला फोल्ड मारायचा आणि ही लेस व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडला मी गोल्डनची प्लेन लेस लावणार आहे। आपल्याकडे जसे अवेलेबल असतील आणि आपल्या आवडीप्रमाणे लेसेस लावून घ्यायचे आहेत। आपण वेगवेगळे पॅटर्न क्रिएट करू शकता याच्यामध्ये।
लेसेस वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्याही देखील तुम्ही असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करून लावू शकता. अशा प्रकारे देवीचा सुंदर असा पदर आपला तयार झालेला आहे. इथून ट्रायंग्युलर लेसची मी सरळ पट्टी लावलेली आहे, ती खूप सुंदर दिसत आहे. मागे प्लेन लावलेली आहे आणि दोन्ही एंड्स मी ट्रायंग्युलर लेसने एक पॅटर्न क्रिएट केलेला आहे. खूप सुंदर वाटतंय. आपल्याला जसं आवडेल तशी आपल्याला देवीची साडी सजवायची आहे. आणि अशा प्रकारे आपली देवीची साडी आणि देवीचा पदर तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देवीवर साडी खूप सुंदर दिसत आहे. साडी कशी झाली आहे हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.